बीड ज्या पद्धतीने नेहमी चर्चेत राहतं त्या पद्धतीने यावेळेस सकारात्मक चर्चेत आहे. कारण एक अधिकारी आला आणि एका अधिकाऱ्याने बीडला चांगली शिस्त लावली, रस्त्याची झाडाझडती सुरू केली आणि अवैध अतिक्रमण करून ज्या पद्धतीने रस्ते ब्लॉक करून अपघाताला जे सगळ्यात मोठी कारण ठरत होती त्याला व्यवस्थित शिस्तीत लावण्याचा कार्यक्रम वैभव पाटलांनी लावला. पण असाच एक अजून शिस्तीचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आणि बीडमध्ये खळबळ उडाली. ज्या पद्धतीने शालेय मुलांना नेण्यासाठी स्कूल बसचा जो उपयोग केला जातो आणि ज्या स्कूल बसच्या भरोशावर आम्ही सगळे निवांत आपल्या घरी आपली मुलं सुरक्षित आहेत याची जाणीव प्राप्त करतो, परंतु खऱ्या अर्थाने ही स्कूल बस सुरक्षित आहेत का? या स्कूल बसची अवस्था काय? आणि फक्त पैसे वाचवण्याच्या नादात आम्ही आमच्या मुलाचं जीविताला आम्ही धोक्यात तर घालत नाहीत ना, हा प्रश्न कधीही पालकांना पडलेला नाहीये. कारण शाळा म्हणलं की विश्वासाचं ठिकाण आहे आणि या विश्वासाच्या ठिकाणी मग शाळा करील ते चांगलंच करील अशी भावना धरून आम्ही नेहमी राहतो आणि नेमकं इथंच गल्लत होते, नेमकी इथंच आमच्याशी खेळलं जातं आणि ज्या पद्धतीनं स्कूल बसचा जो प्रवास आहे तो कधी आमच्या मुलांच्या जीवावर बेतेल याची शक्यताच वर्तवली जात नाही. त्यामुळं वैभव पाटलांनी हा उपक्रम हाती घेतला आणि बीडच्या जितक्या स्कूल बस आहेत तितक्या स्कूल बसची तपासणी सुरू केली. काही जण चांगलेच गटलेत आणि चांगलीच त्यांची ससेमिरे लागलेत, पण ह्याच्यावरही विक्टीम कार्ड, अल्पसंख्याक असलेल्या शाळेवरच कारवाई का, असा प्रश्नचिन्ह, असे अनेक प्रश्न आता बीडमध्ये उद्भवणार आहेत. पण नेमकं त्याच्यावरचं समाधान काय आणि त्याच्यावर काय परिस्थिती नियंत्रित आणणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं नागरिकांनी कशा पद्धतीने सतर्क राहावं हे आजच्या परिस्थितीला गरजेचं आहे, याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, एखादा माणूस येतो आणि शहराची थोडीशी कायाकल्प करून जातो, तशीच परिस्थिती सध्या बीडच्या वाहतूक शाखेची आहे. जी वाहतूक शाखा अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून खितपत पडली होती. जसं एकीकडे तुकाराम मुंडेंनी ज्या पद्धतीनं ज्या विभागात जातात त्या विभागाची साफसफाई करतात, त्या पद्धतीनं वैभव पाटलांनी आता हा उपक्रम राबवलाय. वैभव पाटलांचं मागचं भूमिका कशी होती आणि ते कुठं कुठं कार्यरत होते हे माहित नाहीये, पण बीडमध्ये त्यांनी जी कर्तव्य दक्षता स्वीकारली आहे ना, खऱ्या अर्थानं त्याचं कौतुक करावे लागेल. कारण की आजपर्यंत बीड म्हणजे अपघातांचं सगळ्यात मोठं माहेरघर होतं. ज्या पद्धतीनं या रस्त्यांवर झालेल्या कोंड्या आणि रस्त्यावर झालेली अवैध अतिक्रमण या अपघातांचं मूळ कारण होतं, परंतु ह्यालाच हेरून आणि शहराला शिस्त लागावी, शहराला वाहतुकीचे नियम समजावे आणि वाहतुकीच्या परिस्थितीत शहर वागावं, ही परिस्थिती डोक्यात घेऊन कायद्याचा दंडा वैभव पाटलांनी उचलला आणि बीडची प्रत्येक जो मुख्य मार्ग आहे ते चकाचक झाले, अतिक्रमण मुक्त झाले आणि वास्तविक स्वरूपात इथंही विक्टीम कार्ड खेळण्यात आलं. पण त्याला न जुमानता कायद्याच्या परिसीमेमध्ये ठेवलेले बोट या सगळ्या परिस्थितीला उत्तरदायी होते आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थित्या निवळत गेल्या आणि बीडची जी वाहतूक व्यवस्था आहे ती सुरळीत करण्यात वैभव पाटलांना यश आलं. आता त्यांनी या स्कूल बसचा विषय हातावर घेतला. ज्या पद्धतीनं वारंवार शाळेच्या वाहतुकीच्या दरम्यान अपघाताची संख्या वाढू लागली आणि आत्ताच बीडच्या दौऱ्यावर पोलीस महासंचालक आले होते आणि त्यांनी सगळ्या राज्याला टार्गेट दिलंय रस्ते अपघात कमी करण्याचं आणि त्याच्यात बीडच्या पोलीस विभागाने हे टार्गेट अचीव्ह करून ज्या पद्धतीने 10% घसरण प्रत्येक ठिकाणी या रस्ते अपघातात पाहिजे होती त्यापेक्षा चांगलं काम करून 13.5% पुढे यांनी आकडा गाठलाय. त्याला सगळ्यात मोठं कारण ठरलं ही जी परिस्थिती मांडली वैभव पाटलांनी आणि हाती अतिक्रमण मुक्त बीड केलं, रस्ते मोकळे केले आणि लोकांना येण्या जाण्यासाठी जी वाट मोकळी करून दिली, ते सगळ्यात महत्वाचे कारण आहेत. पण आता खऱ्या अर्थानं जी आमच्या सगळ्यात जिव्हाळीचा विषय आहे स्कूल बस, ज्या स्कूल बसमध्ये आम्ही आमच्या पाल्याला पाठवतो
तो शाळेपर्यंत सुरक्षित जाईल याची हमी भरतो आणि शाळा सुद्धा आपल्या परिस्थितीनं. मग इथं नेमका येतो प्रश्न या व्यवहाराचा. मग ज्या पद्धतीनं इंटरनॅशनल किंवा कॉन्व्हेंट स्कूल बसची व्यवस्था असते आणि त्यांच्या पद्धतीनं त्यांनी आकारलेली फी असते, पण सर्वसामान्य पालकाला ही परवडत नाही. मग शाळा परिस्थिती काय, शाळा व्यवस्थापन समिती काय करते, मग त्या परिस्थितीनं आपल्याला परवडेल आणि आपल्याला त्याच्यातून उत्पन्न मिळेल अशा पद्धतीच्या भूमिका घेतात. मग सगळ्या ज्या सुरक्षिततेच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, ज्या परिस्थिती आहेत, त्या सगळ्या फाट्यावर मारल्या जातात. मग त्या गाड्याची अवस्था ही फाट्यावर मारली जाते. फक्त येणं जाणं वाटतं काय, 1-2 किलोमीटरचा प्रवास आहे, काय होणार आहे 2 किलोमीटरमध्ये. पण प्रवास करताना कधी काय होईल ही कुणीच कुणाची हमी घेऊ शकत नाही. कदाचित घरातून निघालेला घराच्या कोपऱ्यावर त्या माणसाच्या गाडीचं काय होईल हे कुणीच सांगितलेलं नाही. शेवटी हा नशिबाचा विषय किंवा रस्ते सुरक्षेचा विषय. पण ही सगळी परिस्थिती असताना ज्या पद्धतीनं वैभव पाटलांनी ही परिस्थिती हातात घेतली आणि खऱ्या अर्थानं ह्याची स्क्रुटनी करायला सुरुवात केली, तर ह्याच्यात गटले ना, चांगलेच गटले. काहींनी तर अशा पद्धतीचा जुगाड लावलाय. तुम्ही जे HSC फेल हा चित्रपट बघितला असेल ना, तो आपल्या पाण्याच्या इंजिनवर तो तयार करतो, पण इथं तसं झालं नाही. त्यांनी जुगाडी कार्यक्रम लावले आणि जुगाडी कार्यक्रम लावून आपल्या स्कूल बसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेहान करण्यासाठी परिस्थिती तयार केली. आता ह्याच्यात 2 ते 3 जण गटलेत. 2 गाड्या जप्त झाल्यात आणि 2 गाड्या जप्त झाल्यानंतर त्या गाड्यांची अवस्था पाहिली ना, त्यांचं फिटनेस आहे ना, त्यांचे टायर आहेत ना, त्यांची आसन व्यवस्था व्यवस्थित आहे ना, मुलांच्या सुरक्षिततेसाठी कसल्याच पद्धतीचं मानक त्या बसमध्ये बसत नाही. मग हे सगळं असताना जेव्हा ही 2 गाड्यांवर कारवाई करण्यात आली की लगेच विक्टिम कार्ड खेळण्यात आलं. आमच्याकडं प्रकारच आहे. ट्रम्प कार्ड म्हणजे आमच्याकडे सगळ्यात हुकमाचा एक का म्हणजे व्हिक्टिम कार्ड. मग अल्पसंख्याक या शाळा आहेत आणि या अल्पसंख्याक शाळांवरच का कारवाई करण्यात आली. त्यांनी हे तपासलं नाही की या खऱ्याच वाहतुकीसाठी योग्य गाड्या आहेत का, मुलांचा प्रवास याच्यात सुरक्षित होऊ शकतो का, किंवा ही जर गाडीचा अपघात झाला तर किती जणांचं भवितव्य आणि किती जणांचं जीविताची हानी होऊ शकते. हे कसलेही प्रकार आमच्या मानकात बसत नाही. आम्हाला फक्त मिळतं ते ट्रम्प कार्ड, विक्टिम कार्ड, आणि हे विक्टिम कार्ड खेळायला आम्ही पक्केत. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये जरी तुम्हाला अल्पसंख्याक शाळेचा दर्जा मिळाला असेल, तुम्हाला अल्पसंख्याक ही शाळा निर्माण केली असेल, ते शासनाच्या पटलासाठी, वाहतुकीसाठी, याच्यासाठी तुम्हाला सवलत मिळणार नाही. कारण की वाहतुकीमध्ये, रस्ते अपघातामध्ये किंवा मोटर वाहन कोणत्याही कायद्यामध्ये आता त्या पद्धतीने आपल्या भारतीय न्याय संहितामध्ये दोन लॉ मांडलेले आहेत, एक हिंदू कोड बिल लॉ आणि एक मुस्लिम कोड बिल लॉ. पण या अशा वाहनांच्या IPC मध्ये अशा पद्धतीचा भेदभाव करण्यात आलेला नाहीये. ते फक्त आपल्या दिवाणी न्यायालयासाठी किंवा काही विशेष बाबीसाठी त्या न्यायाचा वापर केला जातो. पण या बाकीच्या न्याय पद्धतीमध्ये असा काही वेगळा संदर्भ लावलेला नाहीये की अल्पसंख्याक असेल तर त्याला वेगळी भूमिका द्यावी, बहुसंख्यक असेल तर त्याला वेगळी भूमिका द्यावी, किंवा राखीव गटाचा असेल त्याला वेगळी भूमिका द्यावी. शेवटी कायदे सगळ्यांसाठी सारखेच आहेत ना. मग मुलांच्या भवितव्यांचा प्रश्न आहे, मुलं शेवटी तुमचे पण आहेत. मग अशा पद्धतीचे विक्टिम कार्ड खेळून तुम्ही का प्रशासकीय कामात अडचणी आणताय. असंच झालं त्या ट्रॅफिक मोकळं करताना, अतिक्रमण काढताना, भाजीपाला आणि फळबागांच्या गाडी उचलताना. आता सगळ्यांनाच माहितीये की अशा धंद्यांमध्ये मुस्लिम बांधवांची संख्या जास्त आहे. प्रत्येक ठिकाणी हा वर्ग आपल्या रोजच्या कमाईवर उदरनिर्वाह भागवतो. मग पाहिजे त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं जागा मिळेल त्या ठिकाणी आपला व्यवसाय उभा करून आपली उदरनिर्वाह भागवणं. पण खऱ्या अर्थानं स्थानिक प्रशासनाचं काम आहे ना. नगरपालिका किंवा मग जे स्थानिक प्रशासन आहे त्यांना या सगळ्या गोष्टी दिल्या कशासाठी. मग यांचं व्यवस्थापन करणं, या रोज पोट भरणाऱ्या लोकांनी मग
मोदीजींनी एवढी मोठी स्कीम काढली होती, पटरी आणि रेडीवाले त्यांना कोरोनाच्या पिरियडमध्ये बरंच अर्थसहाय्य दिलं, ते लोक कशा पद्धतीने सर्वाईव्ह होतील याच्यासाठी काळजी घेतली. मग या सगळ्या परिस्थित्या केंद्र शासन मांडतंय, तर स्थानिक स्तरावर ज्या नगरपालिका आहेत किंवा ज्या पद्धतीच्या भूमी म्हणजे यांच्या ज्या काही महासंघ आहेत यांना काय या परिस्थितीची जाणीव होत नाही. मग रस्तेच तुमच्या बापाची मत्ता आहे का? रस्तेच तुमच्यासाठी मोकळे सोडलेले आहेत का? आणि तुम्ही रस्त्यावरच धंदा करावा आणि आपलं परिस्थिती भागवावी. अहो याच्यासाठी त्यांना शिस्त लावा. आहेत ना शहरात खूपशे मोकळे ठिकाणं आहेत, लावा तिथं तुम्ही त्या पद्धतीनं. परंतु त्याची परिस्थिती आम्ही मान्य करत नाही. मग आम्हाला आमची जागा आम्ही ठरवावी, आम्ही त्याच ठिकाणी बसावं. आणि मग अशा पद्धतीनं वैभव पाटलांसारखे अधिकारी आले, कारवाई करायची परिस्थिती निर्माण झाली की मग विक्टीम कार्ड खेळावं. हे विक्टीम कार्ड नेहमीच खेळलं जातं, परंतु हे विक्टीम कार्ड कायद्याच्या समोर चलत नाही, हे त्यांनी कधीच पाहिलेलं नाही. आतापर्यंत नेते मंडळी किंवा वरिष्ठ अधिकारी काही गोष्टी लांदून पांदून करण्यासाठी, आपली परिस्थिती राखण्यासाठी अशा पद्धतीच्या भूमिका घेत होते. पण जो कर्तव्यावर आहे आणि जो कर्तव्य दक्ष आहे तो कधीही याची गयावया करणार नाही, कारण की कायदा त्याच्यासाठी सर्वस्व आहे. उद्या त्याचा भाऊ गटला, त्याची बहीण गटली, त्याचा पुरी मेवना गटला, तरी तो या प्रशासकीय बाबीत तो कधीच त्या बाबतीत हस्तक्षेप करणार नाही. आणि असेच अधिकारी या प्रशासनात पाहिजे. पण आमचं दुर्दैव आहे, आम्हाला भाऊ बहीण भाचे स्वकीय आप्त स्वकीय हे असे जपणारे अधिकारी मिळाले आणि त्यामुळे काय प्रत्येकाला मुभा मिळत गेली. मग मेहण्याचा मित्र असला तरी त्याला मुभा मिळते. अशा परिस्थितीत आमच्या कायद्याची व्यवस्था झालेली आणि कायदेरक्षकांनी परिस्थिती निर्माण केलेली. आणि एखादाच अधिकारी असा येतो की जे सख्या भावालाही सोडत नाही. मग अशा परिस्थितीत निर्माण झालेली ही व्यवस्था जेव्हा वैभव पाटलांनी हातात घेतली आणि सगळे रस्ते चकाचक केले, त्या पद्धतीने आता 26 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे तुम्हाला स्कूल बसला. कॉन्व्हेंट शाळेंचा याच्यात काही म्हणजे कॉन्व्हेंट शाळेंना याच्यावर काही परिणाम पडणार नाही, कारण की त्यांची व्यवस्था त्यांनी त्यांच्या पद्धतीने सुरक्षित केलेली आणि त्या पद्धतीने महागडे पैसेही मोजतात ते पालकांकडून. पण जी नवीन परिस्थितीत म्हणजे मध्यमवर्गीयांसाठी ज्या काही छोटे हे इंग्रजी शाळेचे दालन उभे करण्यात आलेत आणि परिस्थिती जुगाड कार्यक्रम जो करून आपल्या संस्था चालाव्या आणि परिस्थिती भागावी असे कार्यक्रम ज्यांनी लावलेत ना, त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने हे आता तारेवरची कसरत. कारण की सगळ्या गोष्टी आता तुम्हाला अद्ययावत करायच्या. तुम्हाला गाडीतली सुरक्षा व्यवस्था पाहिजे, तुम्हाला गाडीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे, तुम्हाला तुमच्या गाडीचं जे फिटनेस सर्टिफिकेट आहे ते चांगल्या पद्धतीने आहे का ते तपासून घ्यायचंय, तुम्हाला तुमच्या टायरची व्यवस्था चांगली करायची. या सगळ्या मानकांना तुम्हाला ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने किंवा कायद्याने जे काही तुम्हाला गाईडलाईन्स दिल्यात ते फॉलो करायचे 26 ऑगस्ट पर्यंत. आणि हे ऑगस्ट पर्यंत तुम्ही गाईडलाईन करून पुन्हा याची निरीक्षण होणार आहे. त्यामुळे पालकांनाही विनंती आहे की आपल्या पाल्याची सुरक्षता तुम्हाला जर महत्वाची असेल तर या सगळ्या बाबी तपासा आणि मगच विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला गाडीत बसवा. नाहीतर काय घटना ही कधीही घडू शकते आणि कुणीही घडू शकते. याला कुणीही जबाबदार ठरलं जात नाही, परिस्थिती जबाबदार ठरवली जाते. पण ही परिस्थिती या गाडीमुळे येऊ नये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि खऱ्या अर्थानं या पद्धतीचे विक्टीम कार्ड खेळून स्वतःची परिस्थिती वाचवता येत नाही. साहेब ज्यांनी कॉमेंट केल्या, ज्यांना या परिस्थितीत मांडणं, आमच्या मित्रांनी एक चांगला व्हिडिओ केलाय सतीश लड्डानी आणि त्याच्या खाली लगेच कॉमेंट चिटकवली त्यांनी. ही कॉमेंट चांगल्या नाही साहेब. चांगल्या सकारात्मक भावना घ्या. भलेही तुम्ही अल्पसंख्याक शाळेचे कुणीही असाल तरी आपल्या शाळेची जबाबदारी, आपल्या मुलांची जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण या गोष्टीचे देणे लागतो. यासाठी कमीत कमी मुलांच्या शालेय प्रवासाची जरी हमी चांगल्या पद्धतीने होईल, शिक्षणाची काय करतात ती शालेय समिती बघेल तुमची, पण प्रवासाची हमी घेणारा माणूस ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरलाय ना त्याला सहकार्य करा. आणि या देशाची सुरक्षता आणि ज्या पद्धतीने बीड जिल्ह्याची नेहमी असुरक्षितता राहिलेली आहे त्यासाठी सुरक्षित करण्यासाठी सहकार्य करा. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि याबद्दल तुमच्या काय भूमिका आहे ते निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.